जय जिजाऊ जय शिवराय. तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो अभि जुंजुर्डे या युट्यूब चॅनलवर. तर बघा आज कुठं आलेलं आहे. तर ऊन पण भरपूर पडलं, पण आता कसं घरचं सगळं आवरून यायचं म्हणलं आणि आपली इथं छोटे लेकरं पण आहे, तर त्यांचं आवरून यायला टाईमच होतं. तर आज आलेलं आहे हरभऱ्याच्या रानामध्ये. तर बघा आलो आता वावरामध्ये, कारण कसं हरभरा बरंच म्हणजे वाळलेलं आहे. तर खरं 2-4 दिवस पण चाललेलं होतं हरभरा सोंगायला जायचं, पण काय टाईम म्हणजे टाईम व्हायचा आणि दुपार भरायची. तर मग म्हणलं आता काय रोजच टाईम तर होणारच आहे, पण मग कधीतरी सावड करून काढण्याचे नाही की नाही, जावाच लागणार आहे हरभरा सोंगायला. पण म्हणलं आता बरं आहे. तर आज आम्ही दोघे आलेलो आहे बघा वावरामध्ये, आणि इतकं ऊन पडलेलं आहे. आता वाजलेले 11, कारण सगळं आवरता टाईम झाला. तर कविता आणि मी आम्ही दोघे हरभरा सोंगायला आलो बघा आपला. तर इकडचा पूर्ण गहू काढून झालेला आहे आपला. यंदा लई गहू करला आहे ना, नंतर गहू केला होता. तर हरभरा बघा. तर सगळे म्हणशीन का हरभऱ्यामध्ये काँग्रेसच जादा आहे. तर आम्ही हरभरा पेरला त्याच्यानंतर इकडे आलोच नाही. हरभऱ्याची भाजी खुडायला तेव्हा काँग्रेस इतकं बारीक बारीक होतं का ग, आणि पाय ना केवढलं झालं बघा. आता मग आता कविता हे पाहूनच पोट भरलं. तो आता बसून घेतलं डायरेक्ट, हा ना. तर बघा आता एवढं आपला हरभरा सोंगायचं आहे, पण आता तुम्हाला काय सांगावं, इतकं म्हणजे इतकं काँग्रेस त्याच्यामध्ये, पण आता काय सोंगावं तर लागणारच आहे. आणि भरपूर म्हणजे वाळल्यासारखं झालं पाहते. हे बघा हाताने म्हटलं तर मोड नाही कविता. मग आता कुठं हाताना इळेनी सोंगलं म्हणजे हे बाई हाय काही ना, हे थोडं वांबटेले तेच ना, वांबटल्याने झालं. इकडं नाही बरं की एवढं काँग्रेस, इकडं होईन रपा सोंगल्या जाईन. आणि इकडं मुळे करडी बी बघा याच्यात, तर करडी बी होतीन. हाय कुठं मुळं आहे, जवस बी होता ना का, जवस तिकडं आहे ना, जेवरीमध्ये आहे ना, हाय कुठं मुळं. चला आता घेऊ सोंगून, म्हणजे मग कसं बरं राहील. चला आता लागलो हरभरा सोंगायला. तर इकडून जरा जास्त काँग्रेस आहे, तर तिकडल्या साईडनं म्हणलं लागू. कसं तिकडून थोडं मोकळं आहे, तर पहिल्या दिवशी जरा थोडंसं उरकला ना, तर मग नंतर बी उरकाल. हे टाकलं तर काहीच नाही का, मग कसा राहता का. बघा कविता लागलेली लगेच सोंगायला. उरकन आहे ना, पातळ आहे ना. नंतर काही नाही वाटत, एकदा लागला का मग काही नाही वाटत. कळलं ना आता, बघू काय होतं काही नाही. काही लई नाही ते, लई नाही ना. उशीर झाला मम्मी ते याचा उद्या बिद्या जावा, रोजच असं करू ना कच जा मग मग. तेच ना मग, तेच ना मग रोजच उशीर होतो ना. आता पोरं सोरा म्हणल्यावर टाईमच लागतो. इथून आपलं घर पाय किती भारी दिसतं आहे ना. मग काय जेवरले पातळ आहे का इथे, इथं काहीच नाही. कडपे नंतर घालावं मला असं वाटतं. नाही नाही, यंदा हुरडा बिलडा करायसारखं काही नाही यंदा. तेच ना, हे झाले का तेच पाहतो ते. तो एक सॉक्स घरी राहिलं का नू, माझी सॉक्स घरीच राहिली. अरे हे बरी बरी चाललेलं आहे आता हरभरा सोंगायचं आमचं. आणि बघा भरपूर ऊन पडलेलं आहे. आता 1 वाजत आलेला आहे, आणि आम्ही 2 हाती आणल्या बघा. इकडून घेऊन गेलो आणि तिकडून घेऊन आणले कविता आणि आम्ही दोघी जणी. तर बरंच म्हणजे उरकू राहिलं, कारण थोडं थोडं पातळ एवढं काही नाही, पण त्यात काँग्रेस जास्त असल्यामुळं जरा थोडं टाईम लागू राहिला. हे अशी कडप घालायचे, पण मग आता कसं एकदा सोंगून घेतलं, मोठी मोठी ठेवल्यानंतर कडप घालून घ्यावं लागणार आहे आम्हाला. तर म्हणलं आता एकदा पाणी प्यावं, म्हणजे मग कसं लय ऊन पडलं. आता 1 वाजत आलेला आहे, आणि इथपर्यंत असं आम्ही सोंगलेलं आहे बघा. आणि इकडं बाकी अजून. तर दर्शक आता पाणी बिणी पितो, म्हणजे मग कसं ताकद येईन सोंगायला एक नाही. चला आता चाललेलं आहे झाडाखाली. तर सावलीमध्ये पाणी प्यायला. ऊन पडलं पण भरपूर पडलं.
म्हणलं चला पाणी पिऊ आणि थोडंसं बसू 5 मिनिटं. आणि की बसला ना म्हणजे मग दर्शी बरं वाटत. एनर्जी हा एनर्जी येईल ना. काँग्रेस सुधरून देईल नाही. हा ना. खुरपाई कामाला आलो ना इकडं पाहिला. हा दुसरे कामं होते ना ग. हा दुसरे कामं चालू होते. जेवारी पाहिली त्या दिवशी पावसाने किती पडली. काय ना मस्त मोठं कंस आली. हा हुलड्या इतके होईल समजा हुलड्या होईल. हुलटा होईल. बाकी काही हो का नाही हुलटा मी. बस इथं मस्त भारी ठेवली. बरं राहतं सावली. अरे बापरे देवा. बघा आता चाललो घरी आणि हरभर सोंगलं थोडंसं आणि आता बरंच ऊन पडलं म्हणलं आता दर्शक हे कडापे घातले आणि आता निघालो घरी. बघा कसं उडून नाही जाऊ म्हणून आता कडापे घातले आणि आता घरी जायचं आहे आम्हाला. तर चला दर्शिक हे बी घेतलं हरभरा वाळलेलं कारण म्हणलं बरं आहे घरी जाऊन दर्शिक हुळा बिळा करू ऐक नाही आपल्या ताजात आपण काही हिरवण यायलाच नाही हरभरा हिरवं तर काही नेलंच नाही. पण तिकडंच काम हे नाही झालं तर हरभरा वाळून गेलं. हरभरा गेलं. मग काय हे नेऊ चला आता उन्हाच भरी सगळेजण घरी ये मस्त हुळा खाऊ. मग काय वाळेला हरभर तशी गुळा करू ऐक नाही त्याचा. चला मग बघा एक गठुड्यामध्ये दर्शक एक कडाप्याचा हरभरा घेतला आणि म्हणलं मग घरी घेऊ आणि मस्त गुळा करू. आता 3 वाजता येऊ आपण ऐक नाही. आता 3 वाजता येऊ ना. तेच ना जेवणाचे करू दर्शी हुळा खाऊ. हा मग काय येऊ. 3 वाजता. हा ना मग बघा आता आलो घरी आणि आता दुपारचे जेवण पण झाले बघा आमचे. तर आम्ही अगोदर तुम्हाला दाखवलंच की आम्ही वावरातून आणलं ना आता हरभऱ्याचा हुळा म्हणजे हरभरा आणलं होतं वाळलेलं. तर म्हणलं मस्त आता थोड्या वेळाने हुळा करू. तर चला ऐ चला बघा आता हरभरा आणलं कोणी खायला बसलं कोण आहे का नाही. काय घ्यायचं बरं नो हरभऱ्याचा हुळा. काय म्हणते शंभू हुळा. काय शंभू शंभूने काही म्हणणार. गेल मागे काय गेल मागे. शिव तू बघ आता आव्हान ते सगळे बसले मस्त हुळा. खायला भरला हा वल्ल्याला टाइम नाही ना आपल्याला पोरं ना मागचा अरे अरे मागो हे सकाळी नाही बसले तुम्ही इथं. काठी घ्या तवा तिथं व्यवस्थित आहे. व्यवस्थित आहे नाही तसं वरचे म्हणजे तसेच राहतील काही व्यवस्थित तसे नाही तसे. काठी का असं पण नाही तुम्ही शिव ए मागवा ना तुम्ही मागवा ना. आणि आता उन्हाळ्यात कसं आणि ते वाळेले ना आधीच तर तवाच येऊन जाईल. अरे उठा उठा बघा आपल्याला मस्त आता आणि आपण एवढा हरभरे झालं पण आपण काय हिऱ्या याचा हुळा केलाच नाही ऐक नाही. आपल्याला टाइम नसतो ना. टाईम नसतो आपल्याला. ज्यादा मी बिझी माणसं आहे तुम्ही तुम्हाला काय टाईम. पण बिझी माणसं हा ना दळा जळती बरं का आम्हालाही. सांगा त्याला सांगा. ए पण नको टाकू. एवढंच राहील भाजलं ते. भाजलं ते काय पुरं भाजलं ते काय. काय टाइम लागतो आणि उन्हाळ्यात दिवस आहे ना आता तवाच हे होतं. वाळलेलं आहे ते पूर्ण हे ना किती मस्त भाजला. एक नंबर कोण. थांबा रे ए थांबा 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 ए. एक नंबर कोणला काय शंभू पाहिजे तसे तुम्हाला खायला भेटणार नाही म्हणे मला मला सगळेजण खाणार. शुपाय कस पुढे चालला. अहो मम्मी येत कितका होईल. मम्मीच म्हणाल तेवढं बी टाक तेच आप किती म्हणून आणलं होत नाही म्हणून आणलं. कविता दम चटका बसन तोंडाला. का बसन शुपायवर कविता शिवला बाई. मम्मी चाला ना बाई. होईल ना घाटे चांगले लई झाले मग की पान किती घाटे. या सगळेजण मस्त बघा हे बाई उन्हाच्या भरी. हा हा या उरलं ते फुटाने म्हणून झालं. फुटाने झाले है. उन्हाच्या भरी पहा मस्त हुळा केला. आवरा खा पाटा गरम गरम बर का. शंभू गरम गरम भरलात काय. हाच नाही फुडून खावलं. फोडून खाय रे वल्ले नाही ती. अरे बोलले एकच शिव काय शकू राहिला काय तिथं. शकतो काय तू तुला द्यायचा. बघा आता मस्त हुळा पण केला आणि गार पण झालेला आहे म्हणजे थोडासा अजून गरमच आहे पण मग गरम गरमच हुळा खायला मजा येते. तसं तर हिरव्याचीच एकदम भारी लागत पण मासा बी भारी लागत फुटाणे आणि फुटाणे आणि लागत मस्त. या सगळेजण बघा आता यांना तर काही कोणा टाइम नाही म्हणाल तुम्हाला. हे सगळे खायच्या ओढीवर पडले आता. तर बघा मस्त आणि घरचं जर हरभरा असल्यावर कसं आहे मजाच अलग राहती.
दुपारी वावरातून नाही येत आता घेऊन आलो. म्हणलं मग दर्शी कसं उन्हाची बरी करू आणि खाऊ. जेवण बी झाले आता. आणि बघा सगळेजण खायला भिडलेले आता. कसाक झाला मग? भारी जा. एकच नंबर. काय सोमपापडी शंभू तुला आवडला का? मला दाखव कस खाल्लं कस खात दाखव. तर का सगळं खाशी मर का शिव चालतच नाही बाय आज जर गेलो ना हा शेंगदाणे साल्ट निघून जाते. हे असं लय काळे हात होते. मग त्याला काय खायचंच म्हणल्यावर काय हे बाय निघा दे गे लगेच. धर शंभूल द्या. शंभूल नाही काढते ते. मम्मी चला ना. तू आता. चला चला. ए शिवलं पाय ग. काय काय झालं शंभू? फुटं नाही अय बा काय म्हणतो या फुटाने मम्मी, निघून हा? डायरेक्ट. डायरेक्ट फुटाने उरले बा. शो कसं एकदम फुटाने उरले मस्त. एकदम मस्त भाजली. दिदे हातात जमा करू राहिली काय? याच सगळेजण होळा खायला मस्त उन्हाच्या भरी चाललेले आता होळा खायचं. अरे हात भरतच राहते. बरोबर त्याला काही नको. तसं नको अगं हे डायरेक्ट हे करू राहिलं. ठोकून टाक. तस नाही खायचं शंभू. थांब मी तुला देते काढून. हे बघ खाली. ए मस्त बर का भारी भारी फुटाने आणि फुटाने मग ते फुटाणेवाले येतात आहे ना उन्हाळ्यात. ए शू 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 बाई बिट्टे कुठं खातो तू? यंदा नाही आले आहे ना. या हरभऱ्याचे याच्यातच उल राहिले म्हणल्यावर फुटाणे करत किती भारी लागून. मग काय